तुकाराम मुंढे हे भारतामधील एक अत्यंत धडाडीचे, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय IAS अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कडक कार्यपद्धतीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. तुकाराम मुंढे यांचा जन्म 3 जून 1975 रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्याशा गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी इतिहास या विषयातून MA केले आहे. त्यांनी 2005 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 20वा रँक मिळवून यश संपादन केले. त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले. तुकाराम मुंढे हे त्यांच्या नियमबद्ध कारभारासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळेच त्यांच्या 20 वर्षांपेक्षा जास्त काळातील कारकिर्दीतील 20हून अधिक वेळा बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या काही गाजलेल्या नियुक्त्या: सोलापूर जिल्हाधिकारी येथे त्यांनी बेकायदेशीर वाळू माफियांविरोधात मोठी मोहीम उघडली. पंढरपूर आषाढी वारीदरम्यान त्यांनी केलेल्या चोख नियोजनाचे खूप कौतुक झाले. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त: नवी मुंबईत त्यांनी अनधिकृत बांधकामावर प्रचंड मोठे हातोडे आणले. भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय नेत्यांना थेट आव्हान दिले. यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. पण जनतेने मुंढे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून मोर्चे काढले. नाशिक महानगरपालिका आयुक्त: नाशिकमध्ये त्यांनी थकीत कर वसुलीसाठी मोठी मोहीम राबवली आणि पालिकेचा महसूल वाढवला. नागपूर महानगरपालिका आयुक्त: 2020 मध्ये कोविड-19 महामारीच्या काळात नागपूरची परिस्थिती हाताळण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. कडक लॉकडाऊन आणि उपाययोजनांमुळे त्यांनी नागपुरातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणला होता. आरोग्य सेवा आयुक्त मुंबई: 2022 मध्ये त्यांची आरोग्य विभागात बदली झाली होती. तिथेही त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कामांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. तुकाराम मुंढे जिथे जातात तिथे लोकांमध्ये त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार होते. भ्रष्टाचारावर प्रहार, फायली अडवून ठेवणे, लाचखोरी किंवा नियमबाह्य कामे करणे त्यांना अजिबात मान्य नसते. जनता दरबार: सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्यांचे जागेवर निवारण करण्यासाठी ते थेट जनता दरबार भरवायचे. अतिक्रमणांवर कारवाई: रस्ते, फुटपाथ किंवा सहकारी जमिनींवरील अवैध अतिक्रमणे हटवण्यात ते कधीही मागेपुढे पाहत नाहीत. राजकीय दबावाला बळी न पडणे: कोणताही राजकीय दबाव न झुगारता केवळ कायद्यानुसार काम करण्यावर त्यांचा भर असतो, ज्यामुळे अनेकदा त्यांचे लोकप्रतिनिधींशी खटके उडतात. एकीकडे राजकीय नेते आणि नोकरशहांचा एक वर्ग त्यांच्या कडक शिस्तीमुळे नाराज असतो, तर दुसरीकडे सामान्य जनता तुकाराम मुंढे यांना आपला हिरो मानते. ते जिथे जातात तिथली जनता त्यांच्या बदलीला विरोध करते. थोडक्यात सांगायचे तर तुकाराम मुंढे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अशा अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात जे व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन प्रामाणिकपणे लढायला तयार असतात. त्यांची कार्यपद्धती आजच्या तरुणांसाठी आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.